मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत महाड तालुक्यातील पाथाड येथे असलेली राजमाता जिजाऊ यांची समाधी। हे ठिकाण रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असून शिवप्रेमींसाठी एक अत्यंत पवित्र आणि प्रेरणादायी ठिकाण आहे। असे मानले जाते की या जिजाऊंच्या समाधीचे दर्शन घेतल्याशिवाय रायगडची वारी पूर्ण होत नाही। तर चला या ठिकाणी कसे जायचे आणि तेथे आपल्याला काय काय बघायला मिळते याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊया। महाडमध्ये आल्यावर रायगड किल्ल्याकडे जाणाऱ्या मार्गावरच उजव्या बाजूला राजमाता जिजाऊ यांची समाधी लागते। रायगड किल्ल्यापासून या राजमाता जिजाऊ यांच्या समाधीचे अंतर अंदाजे 3 ते 4 किलोमीटर आहे। या समाधीच्या प्रवेशद्वाराच्या बाजूलाच छत्रपती शिवाजी महाराजांचे आज्ञापत्र लिहिलेले बघायला मिळते। त्याच्या बाजूलाच राजमाता जिजाऊ यांच्या स्मृती प्रित्यर्थ स्मारक फलक लावलेला बघायला मिळतो। त्याच्या बाजूलाच राजमाता जिजाऊ यांच्या समाधीचे प्रवेशद्वार लागते। प्रवेशद्वारातून आतमध्ये आल्यावर डाव्या बाजूनेच समाधीकडे जाण्यासाठी रस्ता लागतो। या समाधीकडे जाणारा संपूर्ण रस्ता आणि सभोवतालच्या भिंती काळ्या पाषाणात बांधलेल्या आहेत, जे शिवकालीन वास्तुरचनेचे वैशिष्ट्य आहे। या समाधीच्या जवळच आपल्याला जिजामाता समाधीची मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तिन्ही भाषेत माहिती लिहिलेला माहिती फलक बघायला मिळतो। हा फलक राजमाता जिजाऊंनी स्वराज्यासाठी दिलेल्या योगदानाची महत्त्वाची माहिती देतो। राजमाता जिजाऊ यांच्या समाधीच्या समोरच प्रशस्त अंगण बघायला मिळते। या अंगणाचे संपूर्ण बांधकाम पारंपरिक दगडी पाषाणात केलेले बघायला मिळते। या अंगणामध्ये शिवप्रेमींना बसण्यासाठी ठिकठिकाणी दगडी बाकडे बसवलेले बघायला मिळतात। या अंगणातील प्रवेशद्वारातून आतमध्ये गेल्यावर समोरच आपल्याला राजमाता जिजाऊ यांची समाधी बघायला मिळते। या समाधीच्या मुख्य छत्रीमध्ये राजमाता जिजाऊ यांचा भव्य पुतळा बघायला मिळते। हे ठिकाण केवळ ऐतिहासिक स्मारक नसून ते स्वराज्याच्या संस्काराचे प्रतीक आहे। या समाधीचा पाया आणि मूल वास्तू खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांनी रचली होती। समाधीच्या बाजूलाच आपल्याला एक मोठे पाण्याचे टाके बघायला मिळते। इतिहासात जिजाऊ मातेला वंदन केल्याशिवाय शिवरायांचे दर्शन अपूर्ण मानले जाते, जे या स्मारकाचे आध्यात्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित करते। या समाधीपासून थोडा पुढे गेल्यावर रस्त्याच्या उजव्या बाजूलाच आपल्याला जिजामाता वाडा बघायला मिळतो। शिवरायांनी आपल्या मातोश्रींना उतार वयात गडावरची चढ उतार सोसावी लागू नये म्हणून त्यांच्यासाठी हा एक खास वाडा बांधला होता।
या जिजामाता वाड्यामध्ये आजही आपल्याला जोत्याचे अवशेष बघायला मिळतात. हे अवशेष जिजामातेच्या त्या काळातील वैभवशाली वास्तव्याची साक्ष देतात. या वाड्यामध्ये आजही आपल्याला शिवकालीन दगडी रांजण बघायला मिळते. या जिजामातेच्या वाड्यात पाण्याची सोय करण्यासाठी अत्यंत विचारपूर्वक विहिरी आणि टाक्यांची निर्मिती करण्यात आली होती. या वाड्यात आजही आपल्याला सुस्थितीत असलेल्या शिवकालीन विहिरी बघायला मिळतात. याच विहिरीच्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांच्या बसण्याची जागा बघायला मिळते.